आता आम्ही नेमकं शासनाला काय नेमकं कसे हातपाय जोडाव, ते शासनच म्हणतं की ऊसातूनच तुमचे पैसे कपात करायचे. शासनाचं ते द्यायचं लांबच आणि राहील. ह्या शेतकऱ्यांचे सगळं माल तुम्ही घेऊन जा आणि शासनाची तिजोरी भरा. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. प्रामुख्याने गोदावरी नदीला महापूर आलेला होता आणि या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे गोदावरी काठची जी गावं होती त्या गावातील पिकांना मोठा फटका या ठिकाणी या पाण्याचा बसलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी जी पिके आहेत ती पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मी सद्यस्थितीमध्ये ऊसाच्या या पिकांमध्ये उभा आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की जे लागवड या ठिकाणी केलेली आहे ऊसाची, या ठिकाणची जी शेतामध्ये मी उभा आहे आणि ही परिस्थिती सद्यस्थिती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ऊस आहे, ते ऊसाची सद्यस्थितीमध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि प्रचंड नुकसान या ठिकाणी या पिकाचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महापूर आलेला होता आणि या महापुरामध्ये जे पाणी होतं गोदावरी नदी पात्रातील ते पाणी या ठिकाणी अनेक गावांमध्ये घुसलेलं होतं आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. प्रामुख्याने जे ऊस आहे तो सद्यस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जे कपाशी असतील, सोयाबीन असतील किंवा इतर जी पिके आहेत त्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतंय. मी सद्यस्थितीमध्ये घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव या ठिकाणी आहे आणि ही परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय सांगणार, सध्याची परिस्थिती कशी आहे? ऊस सद्यस्थितीमध्ये झोपतेच्या परिस्थितीमध्ये आहे, किती नुकसान आहे साधारणतः साहेब जवळपास आमच्या इकडे 50% नुकसान आहे, 50 ते 70%. आणि कपाशीचं आहे 30%, सोयाबीन 20%. आता आम्ही नेमकं शासनाला काय नेमकं कसे हातपाय जोडाव, ते शासनच म्हणतं की ऊसातूनच तुमचे पैसे कपात करायचे. शासनाचं ते द्यायचं लांबच राहिलं. आणि परत शासन म्हणतं तुमच्या याच्यातून टनामागे 15 रुपये कापू. मग हे शासनाचं धोरणच काय? ते तर एक तर पंचनाम्याला कोणाला पाठवणार, अजून एक सुद्धा अधिकारी इकडे आलेला नाही, फिरकलेलाच नाही. तरी आम्ही त्या आता 50% आमचं तर गेलेलंच आहे. त्याच्या 50% मध्ये आमचा खर्च निघत नाही. आम्ही साल कसं दाखवायचं आहे? पूर्ण आता हे ऊस खरडून बांधायला जाऊन पडलेला आहे. तर एवढं खूप परेशानीमध्ये येत आम्ही. तरी ते शासनाने एवढे हात जोडून विनंती की आम्हाला काहीतरी मदत म्हणजे करावी. हेक्टरी 50,000 रुपये तरी द्यावे. नक्कीच या ठिकाणी ऊसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी आम्हाला 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी केल्या जाते. आणखीन काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगणार, या ठिकाणी सध्याची ऊसाची परिस्थिती अशा पद्धतीने दिसते, काय सांगणार, किती नुकसान आहे? ऊसाची परिस्थिती तर आता तुम्ही पाहिली, आता आपल्या मागचाच ऊस बघितला असेल तुम्ही. आता ह्या ऊसाची काय कंडिशन आहे आणि हा ऊस किती दिवस राहील याची काही गॅरंटी नाही, कारण की कारखाना चालू व्हायला 1.5 महिना बाकी आहे आणखी. तोपर्यंत ह्या ऊसाचे टिपरं होऊन जातील आणि ह्या टिपरामधून जर तुम्हाला टनामागं 15 रुपये जर कपात करायचे असतील तर मग शासनासमोर मी हात जोडतो की तुम्ही आम्हाला अनुदान पण देऊ नका आणि ह्या शेतकऱ्यांचे सगळं माल तुम्ही घेऊन जा आणि शासनाची तिजोरी भरा. त्यानंतर मग शेतकरी, तुम्ही सुखी असले तर शेतकरी सुखी असेल. बरं, दिवाळी येते, आता कशी दिवाळी साजरी होणार आहे, काय सांगणार आहे? आता दिवाळी येते, सरकारने दिले ना आता 8,000 रुपये हेक्टरी, म्हणजे आम्हाला एकरी 3,000 रुपये येत आहे, बरोबर आहे. आणि आमचा खर्च झाला एकरी 40,000 रुपये. आणखी तो ऊस नेऊन घालायचा बाकी आहे. ऊस नेऊन घालूस तर आमचा एकरी खर्च होतो 50,000 रुपये आणि सरकार आम्हाला देत आहे 3,000. त्याच्यामधून पण आता सरकारने जर 100 टनामागं 15 रुपये टनामागं जर धरलं तर 100 टनाचे 15,000 रुपये आणि आमच्या शेतकऱ्याला भेटायलेत किती? 8,000 रुपये. म्हणजे आमच्याकडूनच तुम्ही डबलची वसुली करायले आणि सरकारची तिजोरी भरायला. यार, तुम्हाला जर एवढीच इच्छा आहे पैसे कपात करायची तर सरकारी नोकरदाराचे करा, उद्योगपतीचे करा, इंडस्ट्रीयल माणसाचे करा, जे फिल्म स्टार आहेत त्यांचे करा. शेतकऱ्याच्या मागं कशामुळे लागताय तुम्ही? दुसऱ्या पिकांचं किती नुकसान आहे? सोयाबीन असतील, कपाशी असतील, यांचं कसं नुकसान आहे सध्या? सध्या काहीच राहिलेलं नाहीये. सोयाबीन 100% गेली, कपास 100% गेला, ऊस पण आमचा गेलाय. जर हा ऊस जर 15 दिवसात जर तोडून नेला कारखान्याने तरच आम्हाला ऊसाचं काहीतरी भेटेल, नाही तर ऊस पण आमचा 100% गेलेला आहे. सरकारकडे काय मागणी असणार आहे शेवटची? सरकारकडे माझी एवढीच हात जोडून विनंती आहे की सरकारने आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे अनुदान आणि आमचे जे 15 रुपये तुम्ही कपात करताय टनामागं, प्लीज कृपया करून तेवढे सरकारने आम्हाला तेवढं काय करू नये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर हे शेतकरी होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे टनामागे 15 रुपये कट करणार होते तो कुठेतरी हे थांबवण्यात यावं अशी त्यांची कुठेतरी मागणी होत आहे आणि आम्हाला लवकरात लवकर जी मागणी आहे किंवा जी आपल्याला जी नुकसान भरपाई झालेली आहे ती कुठेतरी देण्याची मागणी या ठिकाणी या शेतकरी वर्गातून केली जाते. अजय गाडे, लोकशिवाय मराठी, जालना.